अगदी काल परवापर्यंत एकमेकांवर गंभीर आरोप करणारे, एकमेकांचं नाव घेतलं तरी टीकेची तोफ डागणारे आणि एकमेकांना राजकीय शत्रू मानले जाणारे दोन नेते अचानक समोरासमोर आले. पण यावेळी ना आरोप झाले ना वाद झाला. उलट दोघेही हसले, हस्तांदोलन केलं आणि आणखी आपुलकीनं एकमेकांची चौकशी सुद्धा केली. हा क्षण पाहून तिथं उपस्थित लोकही काही क्षण चक्रावून गेले. नेमकं असं काय घडलं? हा फक्त राजकीय शिष्टाचार होता की बीडच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय? आणि या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी होत्या बीडच्या नव्या पालकमंत्री सुनेत्राताई अजित पवार. नेमकं काय घडलं ते समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. गेल्या काही महिन्यांपासून बीडचं राजकारण अक्षरशः पेटलेलं आहे. विलास घुले हत्या प्रकरण असो किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण असो, या दोन्ही मुद्द्यांवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. दोन्ही नेते एकमेकांवर सातत्यानं टीका करत होते, त्यामुळे या दोघांमध्ये कट्टर राजकीय वैर असल्याचं चित्र निर्माण झालं. पण गुरुवारी म्हणजे काल बीडच्या शासकीय विश्रामगृहात जे घडलं त्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या. समोरासमोर आलेले धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांनी एकमेकांकडे रागानं नाही तर हसतमुखानं पाहिलं. दोघांनी हात मिळवले. काय मग, कसे आहात अशी आपुलकीनं विचारपूस सुद्धा केली. हा क्षण पाहून तिथं उपस्थित अधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा काही क्षण अवाक झाले. आता प्रश्न असा पडतो की हे फक्त राजकीय शिष्टाचार होते की यामागे काही वेगळं समीकरण शिजतंय? खरं तर या भेटीचं कारण होतं बीडच्या नव्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जिल्हा दौरा. त्यांच्या स्वागतासाठी आणि जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या बैठकीसाठी दोन्ही नेते शासकीय विश्रामगृहात आले होते. त्याच वेळी ही अनपेक्षित भेट घडली. मात्र या दौऱ्यात फक्त ही भेटच चर्चेचा विषय ठरली नाही, तर सुनेत्रा पवार यांची काम करण्याची पद्धत सुद्धा चर्चेत आली. गुरुवारी सकाळपासून त्यांनी प्रशासनासोबत एका मागोमाग एक बैठका घेतल्या, विकास कामांचा आढावा घेतला, लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या, नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. रात्री तब्बल 11 वाजेपर्यंत बैठका सुरू होत्या. सामान्यपणे इतक्या उशिरापर्यंत बैठका झाल्या की दुसऱ्या दिवशी कार्यक्रम उशिरा सुरू होतात, पण इथे तसं घडलंच नाही. अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेमके 7 वाजता सुनेत्रा पवार थेट बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली, आरोग्य सेवेचा आढावा घेतला, सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. कामात कोणतीही दिरंगाई चालणार नाही, त्यांनी प्रशासनाला दिल्याची चर्चा आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः बीडचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात अनेक विकास कामांना गती दिली गेली होती. मोठ्या निधीला मंजुरी मिळवून देणं, प्रशासनाला वेगानं कामाला लावणं, प्रलंबित कामं मार्गी लावणं, त्यामुळे बीडकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यांच्या निधनानंतर हा विकासाचा वेग कायम राहणार का? सुरू असलेल्या कामांचं काय होणार? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात होते. आता सुनेत्रा पवार यांच्या या 2 दिवसांच्या दौऱ्यानंतर त्या चर्चांना काही प्रमाणात उत्तर मिळाल्याचं बोललं जातंय. बैठका, प्रत्यक्ष पाहणी आणि अधिकाऱ्यांवरचा फॉलोअप यामुळे त्यांनी केवळ पालकमंत्रीपद स्वीकारलं नाही, तर ते कृतीतून सुद्धा दाखवून दिलंय, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते. आणि दुसरीकडे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय मुंडे आणि बजरंग सोनवणे यांचं हसतमुखाने झालेलं हस्तांदोलन, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. ही भेट फक्त औपचारिक होती का, की बीडच्या राजकारणात पुढे काही नवीन समीकरणं पाहायला मिळणार आहेत? या संपूर्ण घडामोडींकडे आता बीडचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.